माझा माठ आहे ना तो एका साईडला आहे, कारण ओट्यावर माठ ठेवायला मला जागा नाही आहे, त्यामुळे त्याला मी दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे. तर असं जे आहे ना मी इथे माठ भरून ठेवत असते आणि ते मी रात्रीच भरते, कारण रात्री छान धुवून धावून माठ भरला की उद्या सकाळच्यासाठी जे आहे ना पाणी छान थंडगार होऊन जातं. सकाळी भरला तर त्याला थंड व्हायला वेळ लागते आणि असं जे आहे ना मला भरावं लागतं. ते एखादी बॉटल वापरून किंवा एखाद्या भांड्याने जे आहे ना पूर्ण माठ मी इथे भरून घेतला. नंतर दुपारचं सगळं आवरल्यानंतर जे आहे काही थोडेफार भांडे होते ते मी तिथेच वॉश करून ठेवून दिले होते. आता संध्याकाळी ते वाढले, त्यामुळे आधी जे आहे ना त्यांना आपापल्या जागेवर ठेवून दिलं आणि आधी तेवढी जागा जी आहे ती खाली करून घेतली. आज असतो आमच्याकडे बाजार आणि बाजारातून मी असा खूप सारा भाजीपाला आणला होता. आणलाय म्हटलं लगेच आता हा ठेवून द्यावं जागच्या जागी, कारण जर हा राहिला तर मग ह्याला खूप वेळ होईल फ्रीजमध्ये जायला. तर मग लगेच जे आहे मी सगळं ठेवायला घेतलं. हे बॉक्स वगैरे जे आहे ते मी आधीच वॉश करून ठेवून दिले होते. टमाटर ठेवून दिले, मिरच्या पण ठेवून दिल्या. मिरच्याच्या मी मुख्या काढत असते त्या काढून ठेवून दिल्या. त्यानंतर काही जे अजून माझा भाजीपाला होता तो सुद्धा काढून घेतला फ्रीजमधनं, त्यांना बाहेर काढून घेतलं. त्यात काही टमाटर बीटरूट असं सगळं होतं ते वेगळं काढून घेतलं आणि बाकीचा सगळा व्यवस्थित आहे भाजीपाला तो मी ठेवून दिला. त्यानंतर त्याच्यात काही पालेभाज्या पण होत्या, त्याच्यामध्ये मी आणली होती आज पालक आणली होती, मेथी आणली होती, सांबार आणला होता आणि इतकं माती लागलेली होती त्याला की बापरे. घेताना तिथे अंधार असल्यामुळे मला दिसलं नाही, पण घरी आल्यावर आता बघितलं तर बापरे म्हटलं काय माती होती त्याला. हे बघून असं मला आधी एका क्षणाला वाटलं की हे धुवून ठेवू, पण जर हे धुवून मी परत फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर ते लवकर खराब व्हायला सुरुवात होतं, म्हणून मग मी धुतलं वगैरे नाही त्याला. मी डायरेक्ट हाफ कट केलं आणि पूर्ण जे खालचं होतं ते सगळंचं सगळं फेकून दिलं आणि वरचं जे पानं आहे ना ते व्यवस्थित वेगळे करून घेतले. त्यानंतर पालकला पण तसंच करून दिलं आणि पालकसुद्धा एका बॉक्समध्ये भरून ठेवली आणि असं सगळं जे आहे ना व्यवस्थित पूर्ण क्लीन करून व्यवस्थित पॅक करून सगळे बॉक्सेस जे आहे ना त्याला म्हटलं फ्रीजमध्ये आधी ठेवून द्यावं. एवढे तरी फ्रीज उघडल्यावर किती पण मोठा फ्रीज आपल्याकडे असो ना त्याच्यामध्ये जागा नेहमी जी आहे ती कमीच पडते. मला तर पडतेच. आधी छोटा फ्रीज होता त्यासाठी मोठा घेतला, त्याच्यातही जागा कमी पडत होती आणि याच्यातही जागा कमीच पडते. त्यानंतर सगळं जे ठेवून घेतलं आणि जे माझं जुनं काही भाजीपाला होता तो असा मी एका टोपलीत वेगळा ठेवून दिला की तो डोळ्याने दिसेल आणि आधीच तो वापरण्यात येईल आणि नंतर जो आहे तो आज आणलेला आपण वापरूया म्हणून. की पण टब वगैरे मध्ये जो पण भाजीपाला होता तो पण सगळा क्लीन करून घेतला आणि व्यवस्थित सगळा नवीन भाजीपाला ठेवून घेतला आणि जुना जो पण खराब वगैरे झाला होता ना सगळा आज मी टाकून दिला. शेंगा मला तोडायच्या होत्या आणि मेथी पण तोडायची होती. आता इथे उभ्या उभ्या तोडायची नव्हती म्हणून म्हटलं चला समोर टीव्ही समोर बसूया आणि छान बसून सगळं तोडूया. आज इथे मेथी तोडणं सुरू आहे. मी हाताने एक एक पान त्याचा तोडत आहे आणि हा मस्त त्याच्यासोबत खेळत आहे, पूर्ण अशी वाट लावत आहे. मला ॲक्च्युली हिला कापायची होती पण तिच्यामध्ये एवढं माती होती ना की मला कापायची इच्छा नाही झाली, म्हणून मी हाताने सगळी तोडून घेतली. नंतर मी युगीतला आधी झोपवून दिलं, त्यानंतर गरम पाण्यामध्ये पाय टाकून बसले, कारण 1-2 दिवस झाले माझे पाय खूप जास्त दुखत आहे त्यासाठी, आणि सोबत माझ्या आवडीचे छान गाणे लावून दिले आणि मस्त ते ऐकत ऐकत पाय जे आहे ते शेकून घेतले. चला बाय.